विद्यापीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व स्पर्धक बंधू भगिनींना विनंती आहे, आपण समोरच्या बाजूला स्थानापन्न व्हायचं आहे। स्पर्धक बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत। उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र दादा आलुरे, सचिव शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर तथा सरपंच ग्रामपंचायत अणदूर। प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री मारुती खोबरे गुरुजी, सदस्य महाविद्यालय विकास समिती जवाहर महाविद्यालय अणदूर। माननीय श्री वग सूर्यवंशी सर, माननीय बालाजी भोगे ग्रामपंचायत सदस्य अणदूर। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंचेती सर, उपप्राचार्य डॉक्टर मलिनाथ लंगडे सर, आपणा सर्वांचेच मनपूर्वक हार्दिक स्वागत। आलेल्या सर्व स्पर्धक बंधू भगिनींचे स्वागत, त्यांच्या मार्गदर्शकांचे स्वागत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सेवानिवृत्त गुरुजन वर्ग, नागनाथ मामा हांडगे, श्री आलुरे गुरुजी, सताप्पा हुलदुरे गुरुजी, सारणे सर, अरविंद जी आलुरे, आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत। वादविवाद स्पर्धेचा हा तिसरा वर्ष, 2 वर्ष अगदी व्यवस्थित स्पर्धा संपन्न झाल्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुंदर अशा स्पर्धा अणदूरमध्ये गुरुजींच्या जयंतीदिनी भरविल्या जातात आणि हा तिसरा वर्ष ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावं म्हणून गुरुजींनी एक छोटंसं रोप अणदूरमध्ये लावलेला आहे आणि आज आपण पाहतोय बालवाडीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आज इथला विद्यार्थी PhD पूर्ण करून बाहेर पडू शकतो। सुरुवातीच्या काळात मुली महाविद्यालयामध्ये येत नव्हत्या, गुरुजींना खंत वाटत होतं आणि हे जाणून गुरुजींनी विद्यार्थिनी महाविद्यालयापर्यंत आल्या पाहिजे म्हणून बालवाडी ते PhD पर्यंतचं शिक्षण आज आपण घेतोय। गुरुजी एक स्पष्ट वक्ते होते, जलप्रपातासारखं त्यांचं व्यक्तित्व आणि चेहऱ्यावर तेज आणि वाणी मध्ये एक प्रकारचं माधुर्य होतं आणि गुरुजींच्या व्यक्तित्वाचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे। म्हणून संयोजन समितीच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरच्या माध्यमातून विचार करण्यात आला की आपण वादविवाद स्पर्धा भरवूया आणि त्याला एक वेगळं रूप निर्माण झालं आणि आज पाहतोय तिसरं वर्ष या स्पर्धेसाठी आलेल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या स्पर्धेचं उद्घाटन आताच खाली गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की स्पर्धेचं आपण उद्घाटन दीप प्रज्वलित करून करूया। सर्व मान्यवरांना विनंती आहे की स्पर्धेचं उद्घाटन दीप प्रज्वलित करून करूया। गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये अंधश्रद्धा, रूढी परंपरा
जातीभेद त्या सर्व नष्ट करण्यासाठी अज्ञान हे जे अंधार पसरलेला आहे ते दीप प्रज्वलित करून आपण प्रकाशित करूया. धन्यवाद. उद्घाटन समारंभानंतर आपण मान्यवरांचं स्वागत करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी श्री रामचंद्रदादा आलोरे यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत जनशेट्टी सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. शिक्षण महर्षी आलोरे गुरुजी नंतर संपूर्ण धुरा दादांच्या खांद्यावरती आलेला आहे आणि ते शरीराचं सामर्थ्य दादांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. माननीय मारुती खोबरे गुरुजी यांचंही स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत जनशेट्टी सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. मारुती खोबरे गुरुजी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य खोबरे गुरुजींचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत जनशेट्टी सरांच्या ते संपन्न होत आहे. यांचंही स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत जनशेट्टी सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. वग सूर्यवंशी सर प्रत्येक वर्षी आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. गुरुजींबद्दल एक श्रद्धा वग सूर्यवंशी सरांमध्ये आपल्याला दिसून येतं.
ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे यांचं स्वागत उपप्राचार्य डॉक्टर मल्लीनाथ लंके सरांनी करावं असं विनंती आहे. बालाजी घुगे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि उपस्थित सगळ्या गुरुजनांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर राजशेखर नाळके, वीरभद्र स्वामी सर, प्रसन्न कंदले सर, आपण पुष्पगुच्छ देऊन करावं असं विनंती आहे. या वादविवाद स्पर्धेचं प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकान चंद्रशेखर सरांनी करावं असं विनंती. शिक्षण महर्षी तथा माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सेना आलोरे गुरुजी यांचा आज 92वी जयंती 2 ऑगस्ट 2021 रोजी सेना आलोरे गुरुजी यांना देवाज्ञा झाली. या परिसरामध्ये शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जून 1959 साली त्याने शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून या ठिकाणी उच्च प्राथमिक शिक्षणाची आणि माध्यमिक शिक्षणाची सोय केली. आणि आज त्यांनी लावलेलं रोपटं त्याचा वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. संस्थेच्या तुळजापूर तालुक्यामध्ये एकूण 12 माध्यमिक शाळा, रात्रशाळा, प्राथमिक शाळा, बालवाडी, 2 कनिष्ठ महाविद्यालय आणि 1 वरिष्ठ महाविद्यालय, त्याशिवाय 7 वसतिगृह अशा विविध स्तरावरती शिक्षणाचं काम हे 1959 पासून ते आज ताब्यापर्यंत अव्याहतपणे चालू आहे. तर तेव्हा गुरुजींचं एकच स्वप्न होतं की ग्रामीण भागातला विद्यार्थी हा शिकला पाहिजे, गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत ते ज्ञानाची गंगा गेली पाहिजे. आणि त्यांचाच हा वसा आज रामचंद्रदादा आलुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थी या सगळ्यांनी गुरुजींचा हा विचार तेवत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि त्यातलाच हा एक प्रयत्न आहे की 6 सप्टेंबर 1932 हा गुरुजींचा जन्मदिवस. तर तेव्हा 6 सप्टेंबर हा दिवस वेगवेगळ्या शाखांमध्ये विविध रूपाने त्यांची जयंती साजरी केली जाते. परंतु या जवाहर महाविद्यालयामध्ये 6 सप्टेंबर 2022 पासून राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचं सुरुवात करणार. आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या महाविद्यालयातील संघ यामध्ये सहभागी होतात. आणि विषय देखील
अशा पद्धतीनं आम्ही विषयांची निवड करतो की जे तरुण पिढीला एक विचार मंथन करायला लावणारी, त्यांची वैचारिक उंची वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारी असे विषय आम्ही निवडतो. पहिल्या वर्षी गांधी विचारावरती, गांधी विचार खरोखरच कालबाह्य झाले आहेत का, हा विषय घेतला. मागच्या वर्षी जो ज्वलंत युनिक सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, समान नागरी कायदा योग्य की अयोग्य, हा विषय घेतला. आणि आता आपण या 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण वावरतोय, जिथं 4th इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलेलं आहे आणि ज्याला औद्योगिक क्रांती आपण म्हणतो, तर त्या औद्योगिक क्रांतीमध्ये कामगारांच्या जीवावरती उठणारं हे तंत्रज्ञान आहे का, ही क्रांती आहे का, याबद्दल देखील मतमतांतर आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं मानवाचं जीवन हे सुखकर झालेलं आहे की संवारक झालेलं आहे, याबद्दल देखील या तरुणांच्या मध्ये मंथन होण्याची, घुसळण होण्याची गरज वाटली. म्हणून यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी तारकी संवारक हा विषय आम्ही निवडला. यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील 23 संघांनी नोंदणी केलेली आहे. मुंबई, पुणे, संभाजीनगर, लातूर, अहमदनगर, सोलापूर, इचलकरंजी या वेगवेगळ्या ठिकाणच्या महाविद्यालयांनी, धाराशिव, नळदूर असे जवळपासचे देखील महाविद्यालय यामध्ये सहभागी झाले. तर तेव्हा या सर्व संघांचं जी जी महाविद्यालय त्यांचे संघ घेऊन त्यांचे संघ व्यवस्थापन त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आणि सर्व स्पर्धकांचं मी या ठिकाणी जवाहर परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो. त्याचबरोबर या स्पर्धेचं विद्यार्थी काय बोलतात, तरुणांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून आमच्या संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक मंडळी, समाज धोरणी जे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, अशा सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आलेले सन्माननीय परीक्षक यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करून मी माझं हे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माझ्या मनाचा आणि माझ्या मेंदूचा 36चा आकडा आहे. माझ्या मनाचा आणि माझ्या मेंदूचा 36चा आकडा आहे. माझा मन तसा सरळ आहे, या बुद्धीचाच रस्ता वाकडा आहे. एका कवीनं खूप पूर्वी लिहून ठेवलेला आहे. मग ती बुद्धी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळतो. मग मनाला प्रश्न पडतो की ही मानवासाठी तारक आहे की संवारक आहे. संयोजकांना हा प्रश्न पडला, म्हणून यावर चिंतन आणि मंथन व्हावं अशा प्रकारचा विचार संयोजकांच्या मनामध्ये आला आणि हा विषय आपल्या समोर आलेला आहे. अध्यक्षीय समारोपासाठी खोबरे गुरुजींना आदरणीय दादांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप. स्पर्धक पुढे जाईल. आज आपण या ठिकाणी यांच्या 92व्या जयंतीनिमित्त आंतरमार्ग वाद स्पर्धा आयोजित केली.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गुरुवर्य खोपडे गुरुजी, गुरुदेव सूर्यवंशी, माझे सहकारी ग्रामपंचायत श्री बालाजी गुटे, विद्यालयाचे प्राचार्य शेट्टी, प्राचार्य नंदेश्वर, समोर उपस्थित असलेले माझे गुरुवर्य परीक्षक, माझ्या कुटुंबातील ज्येष्ठ माझे काका, वडील, बंधू, प्राध्यापक वृंद, या वाद स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघटनांचे प्रशिक्षक, विद्यार्थी मंडळी, आपल्या या महाविद्यालयाविषयी तिसरं आपण पुष्प गुंतवतो. विषय खूप महत्त्वाचा आहे. वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश तुम्हा मुलांमध्ये जेव्हा उद्या तुम्ही समाजात वावरता त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेले विचार लोकांपर्यंत पोहोचण्याकरता असलेला विश्वास वाढण्याकरता आपल्या अंगी असलेले गुण या सादरीकरणातून समाजपूर्णाचं काम त्याच्या पाठीमागे हात येतो. खरं तर मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे मन आणि बुद्धीचा 36 आकडा वारंवार आपण या तंत्रज्ञानाच्या पाठीमागे लागल्याने सजीव असलेला मानव हा निर्जीवकडे वाटचाल करतो आहे. वरचेवर आपल्यामध्ये सजगता कमी होते आहे, अंतर पडतं आहे. म्हणून हा विषय खूप गांभीर्यानं याच्याकडे आपल्याला पाहिलं पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मी एवढं सांगू इच्छितो, आपल्याला त्याच्याबद्दलचा त्या विषयाचा अभ्यास किती जरी प्रकार असला तरी त्याची मांडणी करताना एक आपल्याला लाभलेला अलंकार वाणी, त्या अलंकाराला आपण जोपासलं पाहिजे. मुखातून येणारा शब्दाचा प्रत्येक अर्थ हा स्पष्ट झाला पाहिजे. आपल्याला कुठं थांबायचं आहे आणि कुठं नाही, योग्य ठिकाणी विसावा सुद्धा स्वतःने घेतलं पाहिजे. कमी वेळेमध्ये आपल्याला हा विषय सादरीकरण करायचा आहे. अनेक ज्येष्ठ परीक्षार्थी आपल्यासमोर आहेत. मागच्या वेळी आपण काही आम्ही बक्षीस देत असताना आम्हाला चषकाच्या रूपात बक्षीस द्यावं अशी भूमिका मांडली होती. त्याची पूर्तता आपण यावेळी केली. तेव्हा सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि नक्कीच या स्पर्धा यशस्वी होतील एवढे शुभेच्छा माझे म्हणून थांबवतो. जय हिंद, जय. धन्यवाद दादा. माणसाला शहाणपण येण्यासाठी पंडित मैत्री, सभेत संचार आणि देशाटनाची आवश्यकता असते आणि वक्तृत्व कलेच्या माध्यमातून या तिन्ही गोष्टी साध्य होतात. म्हणून स्पर्धेच्या आयोजनाबाबत दादाने आपले विचार व्यक्त केलेले आहेत. यानंतर उद्घाटन समारंभाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी डॉक्टर राजशेखर नळके सरांना मी विनंती करतो. शिक्षण महर्षी सीना बोरे गुरुजी जयंती महोत्सव वक्तृत्व स्पर्धेचं या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे. या उद्घाटन समारंभासाठी आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय रामदादा या ठिकाणी आले. आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं. या स्पर्धेचं त्यांनी उद्घाटन केले. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य खोबरे गुरुजी हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच
प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे वग सूर्यवंशी सर हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती दीपक दादा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नागनाथम्मा हंडगे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे आपले सर्व सेवानिवृत्त गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. माननीय मुळे गुरुजी, सारणे गुरुजी, बंदुरे गुरुजी, शेटे गुरुजी, श्री अधुरे गुरुजी, अरविंद मामा अधुरे, आपले कंदले सर हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आपणाला आपल्या विनंतीला मान देऊन प्रत्येक वेळेला आपण विनंती केली की ते उपस्थित राहतात. ते आपले परीक्षक, त्यांचं नामोल्लेख मी करत नाही, आपल्या या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळेस त्यांचा परिचय होईल, तेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचेही मी औपचारिक आभार मानतो. या स्पर्धेसाठी बाहेरून आलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे संघप्रमुख, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पत्रकार बंधू, आपल्या सर्व सहकारी बंधू, उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा उद्घाटनाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. लगेचच आपलं या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात केली जाणार आहे. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना मी सूचित करू इच्छितो की या स्पर्धा जे संपन्न होणार आहेत अगदी निष्पक्षपातीपणाने स्पर्धा संपन्न होणार आहे. परीक्षकांचा सुद्धा नामोल्लेख मी यासाठीच केलेला नाहीये. आणि या वादविवाद स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या महाविद्यालयामधून विद्यार्थी आलेले आहेत आणि त्या महाविद्यालयाचा उल्लेख, विद्यार्थ्यांचा उल्लेख न करता त्यांच्यासाठी कोड क्रमांक दिलेला आहे. त्या कोड क्रमांकाच्या माध्यमातून नोंद झालेली आहे. कोड क्रमांकाचा उल्लेख केला जाईल आणि त्या विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत येथे व्यक्त करायचं आहे. या स्पर्धेसाठी 7 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 5 मिनिट स्पर्धकांनी आपले विचार व्यक्त करायचे आहेत, त्यानंतर 5 मिनिटानंतर वार्निंग बेल होईल आणि 2 मिनिटांमध्ये आपलं वक्तव्य संपवायचं आहे. ही सूचना सर्वांना आपण यापूर्वी दिलेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहितीही आहे. येथे नोंद कोड क्रमांक अशा प्रकारे केलेले आहे. वादविवाद VA 1 VB 1 अशा प्रकारचे कोड क्रमांक आहेत. VA2 VB2 VA3 VB3 अशा प्रकारचे कोड क्रमांक आपल्याला दिलेले आहेत. कोड क्रमांक आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील तर स्पर्धा सुरुवात करायला काय हरकत नाही. सर्व स्पर्धक मित्रांना विनंती आहे की कृपया आपण समोरच्या बाजूला येऊन बसायचं आहे आणि आपल्या कोड क्रमांकाचा उल्लेख केल्यानंतर आपण आपल्या वक्तव्याला सुरुवात करायचं आहे. बाहेर खूप लांबून विद्यार्थी आलेले आहेत. अनेक कालपासून ते आमच्या संपर्कात आहेत. अनेक प्रकारच्या समस्या त्यांच्या समोर आल्या आणि ते अनेक पाडाव पूर्ण करत करत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. नोंदणी झालेला आहे, त्यांना कोड क्रमांक दिलेला आहे. परीक्षण करण्यासाठी सज्ज आहेत. अगदी व्यवस्थित या स्पर्धा संपन्न होण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करूया. आपल्या सर्वांचंही सहकार्य आवश्यक आहे. योग्य ठिकाणी टाळ्या वाजून आपण
त्यांचे विचार ऐकून घेऊया, त्यांच्या पाठीवरती थाप देऊया. कारण ही स्पर्धक मंडळी जी आहेत एक विचारवंत आहेत, खूप कष्ट त्यांना करावं लागतं, अनेक संदर्भ चाळावे लागतात आणि या माध्यमातून त्यांनी जे नवनीत तयार केलेलं आहे लोणी, त्या माध्यमातून ते आपल्या समोर त्या विषयाच्या अनुकूल बाजूने आणि प्रतिकूल बाजूने एकाच महाविद्यालयातले एक अनुकूल आणि दुसरा प्रतिकूल अशा प्रकारचे मंथन या स्पर्धेच्या माध्यमातून होत असतं. आणि हा सगळा रिपोर्ट आपण सरकारच्या दरबारी पोहोचवत असतो. कारण काय चालू आहे आपल्या देशामध्ये, काय विचार मंथन चालू आहे, अशा प्रकारची विचार प्रक्रिया या माध्यमातून होणार आहे. आपण स्पर्धेला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांना कोड क्रमांक दिलेला आहे. सुरुवात करूया. VA1 VA1 कोड क्रमांक VA1. त्यानंतर तयार व्हायचं आहे VB1 VB1. एक मिनिट. जी वेळ स्टार्ट होण्यानंतरच बेल वाजल्यानंतर स्टार्ट. स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शोध लावता लावता सर्वात बुद्धिमान मानवाने स्वतःसारख्या विचार करणाऱ्या, स्वतःसारखी कृती आणि कार्य करणाऱ्या अशा यंत्रांना शोधून काढलं की ज्यामुळे सकाळी उठल्यापासून धावतानाचे अंतर ते रात्री झोपेपर्यंत गरम पाणी पिण्याची आठवण करून देणारी ही बुद्धिमत्ता आपलं आजचं जीवन सुखकारक करत आहे. आणि नक्कीच उद्याचं जीवन जगत असताना आपल्याला ती कृतीशीलपणे कामाला येणार आहे. म्हणून मी विद्यार्थिनी म्हणून कोड क्रमांक 1 विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी तारक. कोड क्रमांक V1 विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी तारक. तर विद्यार्थी मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी तारक आहे हे जाणून घेत असताना सर्वप्रथम आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाने आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर हा यंत्रासाठी कृत्रिमरित्या केला आहे, त्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणत असतो. तर दुसऱ्या महायुद्धानंतर एलन ट्युरिंगने साऱ्या जगाला प्रश्न विचारला, आय प्रपोज टू कन्सिडर द क्वेश्चन कॅन मशीन थिंक. तर मला वाटतं की यस, कारण आज आपण पाहतो ठिकठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. त्या ठिकाणी माझ्या शहरातल्या अवघड उड्डाणपुलांचं बांधकाम असेल, दूरध्वनी क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल किंवा सरकारी कामकाज असेल, अशा प्रत्येक ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने प्रतिसाद देताना दिसून येत आहे. तर यामुळे होतं काय, यामुळे आपला तुमचा आमचा अमूल्य वेळ वाचतो आहे, त्याचबरोबर पैशाचे योग्य नियोजन होताना दिसून येत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामामध्ये अचूकता येत आहे. सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जात आहेत असं आपल्याला ऐकायला भेटतं, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला मंथन करण्याची गरज आहे. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या ह्या जात नाही, तर नोकऱ्यांचं केवळ स्वरूप बदललेलं आहे. ते कसं, तर यंत्रांचा अंतर्भाव हा उद्योगधंद्यामध्ये झाल्यामुळे नोकऱ्या हा तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात चाललेली आहे. त्याचबरोबर मी विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस कृत्रिम बुद्धिमत्तेशी माझं नातं जोडायचा प्रयत्न करते, त्यावेळेस मला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सैल आढळून येत नाही. कारण मी असाइनमेंट कंप्लीट करत असताना पासून ते प्रोजेक्ट वर्क करत असताना पर्यंत मला माझ्या मनात जर एखादा प्रश्न येत असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी विथिन सेकंदामध्ये
ज्यामध्ये गुगल असेल किंवा चॅट जीपीटी असेल त्यांच्या माध्यमातून मला त्या प्रश्नाचे उत्तर मिळते आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये मी आवश्यक ते ज्ञान आत्मसात करू शकत आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र. आरोग्य क्षेत्राचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर मी संगम मांडायचा म्हटला तर त्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता मला ही फायदेशीरच ठरते. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आज आपण पाहतो डॉक्टर वेगवेगळ्या रोगांचे निदान लावत आहेत. त्याचबरोबर मशिनरीच्या माध्यमातून जे काही जोखीम घटक आहेत त्यांचं मूल्यांकन होताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच अमेरिकेमध्ये MIT मध्ये संशोधन सुरू असताना जे वायसन बॉय यांनी अलिझा नावाची रोबोटिक्स यंत्रणा तयार केली. तर ती रोबोटिक्स यंत्रणा काय करते तर ती रोबोटिक्स यंत्रणा नैराश्याच्या गर्दीत अडकलेला जो माणूस आहे त्या माणसाची संवाद साधून त्या माणसाला त्यातून बाहेर काढण्याचं काम त्या यंत्रणेनं यशस्वीरित्या करून दाखवलेलं आहे. जर कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाचे मानसिक असो किंवा शारीरिक आरोग्य असो ते स्वास्थ्य ठेवण्याचं काम करते आणि त्याचबरोबर माणसाचे आरोग्य वाढवते तर तीच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी संवाहक आहे असं आपण कसं काय म्हणू शकतो. त्यामुळे या ठिकाणी मी ठामपणे सांगते की कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी तारकच आहे. आणि येथे उपस्थितीत तुम्ही आम्ही हे सर्व शेतकरी वर्गातूनच आलेले आहोत. तर शेतकऱ्यांच्या अनुषंगाने ज्यावेळेस मी कृत्रिम बुद्धिमत्तेकडे बघते त्यावेळेस कृत्रिम बुद्धिमत्ता मला ही तारक वाटायला लागते. कारण शेतीमध्ये तापमान असेल हवामान असेल याचा आढावा घेणे त्याचबरोबर मळणी असेल कापणी असेल पेरणी असेल हे सर्व कामे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सहज आणि सोपे झालेले आहेत. त्याचबरोबर दुधाचा व्यवसाय आहे त्यामध्ये तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नात वाढ होताना दिसून येत आहे. याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर आज मोबाईलमध्ये असे काही सॉफ्टवेअर झालेले आहेत त्याच्या माध्यमातून माझा शेतकरी राजा हा घरी बसून त्याच्या शेतातील पाण्याची मोटर चालू करू शकतो किंवा बंद करू शकतो. जर या देशातील सर्वात महत्त्वाचा असणारा घटक शेतकऱ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता फायदेशीर ठरू शकते तर ती मानवासाठी नक्कीच तारकच आहे असं या ठिकाणी सांगते. त्याचबरोबर 2018चा जर अहवाल आपण लक्षात घेतला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा तर त्या अहवालानुसार देशभरात जवळजवळ 1 अब्ज कोटी लोक हे अपंग आहेत. मायक्रोसॉफ्टची अधिकारी म्हणते जेनेलिया फ्लोरी म्हणते की जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण संशोधन हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्याच माध्यमातून करत आहोत. आणि याचंच उदाहरण म्हणून आज टेस्लासारखी स्वयंचलित कार असेल किंवा व्हीलचेअर असेल हे आपल्याला दिसून येतं. जर अपंग व्यक्तीला आपल्यासारखं जगण्यासाठी बुद्धिमत्ता ही सूर्यकिरण म्हणून ठरू शकते तर ती बुद्धिमत्ता नक्कीच मानवासाठी तारक आहे. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे संभाव्य धोके आहेत असं प्रतिपादन करण्यात येत आहे. तर या अनुषंगाने अनेक देश एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होत आहे त्यांच्यामध्ये चर्चासत्र घडून येत आहे. तर यामधून होतं काय की त्यांच्यामध्ये कुठेतरी शस्त्रस्पर्धा ही कमी होत आहे आणि मैत्री भाव एकोप्याचा भाव एकतेची भावना वाढीस लागत आहे हेही तेवढंच महत्त्वाचं. त्यामुळे या ठिकाणी मी ठामपणे सांगते की कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी तारकच आहे आणि व्यासपीठाची रजा घेते. धन्यवाद. प्रथम बोललेल्या V1 विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. स्पर्धेच्या शेवटी 2 मिनिट आपल्याला संधी मिळणार आहे आपण नोंद घ्यायचं. पुढील स्पर्धक कोड क्रमांक VB1 ॲलन मस्क या जगप्रसिद्ध उद्योगपतीच्या आयुष्यातील 25 ऑक्टोबर 2017ची संध्याकाळी काही वैशिष्ट्यपूर्ण होते. कारण आज तो जी मुलाखत घ्यायला जात होता ती कोणी व्यक्ती नसून तर ती होती कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक उदाहरण असलेली चालतं रूप असलेली सोफिया नावाची रोबोट. मुलाखती दरम्यान ॲलन मस्क यांनी तिला जेव्हा प्रश्न विचारले की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवाच्या भवितव्याला धोका आहे तेव्हा ती म्हणाली काळजी करू नका तुम्ही जर माझ्याशी चांगले वागलात तर मीही तुमच्याशी चांगलंच वागेल. पण तिच्या या जरच्या बोलण्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी घातक ठरेल की काय अशी संभाव्यता निर्माण होते. नमस्कार, मी कोड क्रमांक VB1 आपल्यासमोर विषय मांडते कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी संवादक आहे. जेफ विलिंग्टन हे
जेफ्री हिंटन यांना गुगलचे गॉडफादर मानलं जातं. त्यांनी गुगलमधून राजीनामा दिला आणि ते म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी हानिकारक आहे आणि अशी टेक्नॉलॉजी मी विकसित केली याबद्दल मला खरंच खंत वाटते. तर जेफ्री हिंटनच असं म्हणत आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाला विनाशाकडे घेऊन जाणारा एक मोह आणि सुखकारक दिसणारा असा मार्ग आहे असं हे यावरनं सिद्ध होतं. यामुळे बेरोजगारीचं प्रमाण सुद्धा अतोनात वाढणार आहे. सध्या आपण पाहत आहोत जे बेरोजगार आहेत तरुण ते वाईट मार्गाला किती जात आहेत. इतिहासामध्ये पाहिलं तर जेव्हा नवी टेक्नॉलॉजी विकसित होते तेव्हा त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावरती झालेला आहे. जेव्हा स्मार्टफोन आले तेव्हा लँडलाईन टेलिफोन ऑपरेटरच्या नोकऱ्या गेल्या. जेव्हा एटीएम कार्ड आले तेव्हा बँकांमधल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि याहूनही मोठा धोका म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. अमेरिकेतील ऑक्सफर्ड येथील प्राध्यापकांनी जेव्हा संशोधन केलं तेव्हा त्यांना ते आढळून आलं की येत्या 2 दशकांमध्ये एकूण रोजगारांपैकी एकूण 47% रोजगार कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातात जाणार आहे. तर यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता किती धोकादायक आहे हे आपल्याला समजतं. यामुळे श्रीमंत वर्ग अधिकाधिक सदन होत जाईल आणि गरीब वर्ग जास्तीत जास्त गरीब होत जाईल. यामुळे त्या वर्गांमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होऊन सामाजिक विषमता निर्माण होऊ शकते आणि याचा परिणाम माणसाच्या जीवनावरती खूप प्रभावीपणे पडणार आहे. त्यामुळे मी म्हणते की कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसासाठी संवादकच आहे. कोणतेही काम करण्यासाठी भावनांची खूप अधिक आवश्यकता असते. माणूस हा भावनाशील प्राणी आहे पण कृत्रिम बुद्धिमत्ता ही भावना विवश आहे. त्याला भावनाच नाही. त्यामुळे ते टीम वर्क करू शकत नाही. ते फक्त त्याला दिलेल्या डेटावरती काम करतं. मग ते काम चांगलं असो किंवा वाईट असो त्याचा त्याला काही फरक पडत नाही. जेव्हा अमेरिकेमध्ये निवडणुका झाल्या त्याच्या आधी काही नेत्यांचे चुकीचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले पण नंतर जेव्हा यांची चौकशी करण्यात आली तेव्हा ते कम्प्युटर ग्राफिक निघाले. पण यामुळे समाजामध्ये चुकीची माहिती प्रसारित झाली. आधी हे करायला खूप वेळ लागायचा, खूप पैसा लागायचा आणि खूप टाईम पण लागायचा. पण आता हे खूप सोपं झालंय. आता हे काही मिनिटांमध्येच होतं. त्यामुळे समाजामध्ये चुकीची माहिती पसरायला वेळ लागत नाही. काही जण म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाला आरामदायी जीवन जगायला मिळेल पण हे चुकीचं आहे. माणूस हा आळशी बनेल. आपण लहानपणापासून ऐकत आलोत ना की आळस हा माणसाचा शत्रू आहे आणि आपण त्या शत्रूला आपल्या जवळ बोलवत आहोत. असं नाही का वाटत? आत्ताच माझी स्पर्धक मैत्रीण म्हणाली की मोबाईलमुळे तिला सर्व काही सोपं झालं आहे. सगळं तिला एका मिनिटामध्ये भेटतं. पण त्या मोबाईलचा सदुपयोग किती जण करतात आणि किती प्रमाणात करतात हा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. रोबोट हे रोगाचा आधीच निदान करतं असं म्हणतात पण रोबोट पण एक मशीन आहे. त्यामध्ये पण सुद्धा बिघाड होऊ शकतो आणि तो जेव्हा होईल तेव्हा तो चुकीची माहिती देईल आणि त्यामुळे एखाद्या माणसाला स्वतःचा प्राण सुद्धा गमवावा लागू शकतो. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. जसं नवी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जाते तसं मानवी क्षमताचा ह्रास होत जातो. यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेकडे कल वाढत असताना मानवाची नैसर्गिक बुद्धिमत्ता लोप तर पावणार नाही ना याकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे. जो स्वतःच्या विचारांवरती चालतो, स्वतःच्या बुद्धीवरती चालतो तो माणूस असतो आणि जो दुसऱ्याच्या विचारांवरती चालतो, स्वतःच्या बुद्धीला क्रियाशील बनवतो तो गुलाम असतो. आणि माणूस हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुलाम तर बनत जात नाहीये ना याचा सुद्धा विचार केला पाहिजे. माणूस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अति आहारी जात आहे असं आढळून येते आणि जेव्हा अक्षरशः रोबोट जेव्हा येतील तेव्हा तर माणूस कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अति आहारी जाईल. जेव्हा निर्मिती निर्मात्याच्या हातून निसटते तेव्हा ती पहिला वार निर्मात्यावरच करते. हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी दिलेलं E=mc² हे सूत्र जगाने पुढे अनुभव बनवण्यासाठी कसं वापरलं यावरून स्पष्ट होतं. हे विकास पर्व नसून विनाश पर्व आहे कारण ही एक प्रकारे माणसाची रिप्लेसमेंटच आहे ना. मला वाटतं की हे महर्षी व्यासांनी कल्पनेला कलियुगातील कलीचा अवतारच आहे कारण यामुळे माणसाचं खूप नुकसान होणार आहे. माझी आता स्पर्धक मैत्रीण म्हणाली की यामुळे शेतकऱ्याला खूप फायदा होईल. हो त्याला फायदा होईल पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की शेतकरी हा शेती कुठं करतो? ग्रामीण भागामध्ये. तिथं इंटरनेट अवेलेबल असतं का याचा विचार केला पाहिजे. तेव्हा तो माणूस इंटरनेट नसताना मोबाईलचा वापर कसा करू शकतो आणि त्याला शेतीमध्ये त्याचा उपयोग तरी कसा होईल. इथून पुढे येणारे स्पर्धक सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता सहारक आहे असं सांगतील पण मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी त्यांच्या डोळ्यावरची जी काळी पट्टी बांधलेली आहे ती काढायला पाहिजे आणि स्पष्ट बघायला पाहिजे कारण पुढील भविष्य मला स्पष्ट दिसत आहे जे की माणसासाठी खूप धोकादायक वाटत आहे. त्यांनी जेव्हा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा त्यांना हे वास्तव दिसेल की कृत्रिम बुद्धिमत्तेसारखा काळा राक्षस मानवाला नियंत्रित करण्यासाठी
साठी कसा पुढे बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते पट्टी काढून या वास्तवाकडे नीट एकदा पाहिलं पाहिजे. त्यामुळे मी माझ्या मतावरती ठाम आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासाठी संवादकच आहे. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे 3A2 3A2 कोड क्रमांक 3A2. राजा काय करतोस तू? स्पर्धकांना सूचना आहे 5 मिनिटांनंतर एक वॉर्निंग बेल होईल आणि संपल्यानंतर दोन होतील याची नोंद आहे. नमस्कार लोकांनो, मी आज तुम्हाला AI कृत्रिम बुद्धिमत्ता याचे फायदे तुम्हाला सांगणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाला लई फायदेशीर आहे. कसं काय, जर आपण बघितलं मानवाला जे काम करायला 10 मिनिट लागतात, 1 तास लागतात, समजा 10 तास लागतात, हे ही कृत्रिम बुद्धिमत्ता मिनिटामध्ये करते. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो की ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाचं अतिशय महत्वाचं वेळ वाचवते. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही फायदेशीर कसं काय आहे, पण एवढंच करते का नाही, कृत्रिम बुद्धिमत्ता ही लई फायदेशीर आहे. आपण जर बघितलं शेतकऱ्यांना पण लई फायदेशीर आहे आणि लोकांना पण खूप चांगली सिद्ध होते. आता मागच्या काळात काय होत होतं, लोकांना गणित हे येत नव्हतं आणि त्यांचा लई धोका होत होतो. पण ही कृत्रिम बुद्धिमत्तामुळे ही आता शक्य नाही. कारण का, कॅल्क्युलेटर नावाचा प्रकार आलाय. जर गणित करायचं असणार मग कॅल्क्युलेटर मिनिटामध्ये तुम्हाला गणित करून देते. आणि जर आपण हेल्थ सेक्टरमध्ये बघितलं, ही कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये लई मोठा रोल ही सिद्ध होते. आणि जे मानवाला काम करायला जे खतरा असतो, जे मानवाला काम करायला खतरा असतो, ते ही कृत्रिम बुद्धिमत्ता, ते मानवाचं जे खतरा न करता ही कृत्रिम बुद्धिमत्ता ते काम करून मानवाला सुरक्षित ठेवते. आणि जर आपण बघितलं आपण या काळात जगतो ज्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता हे खूप म्हणजे खूप तेजीने वाढते. आता एलेक्सा, गुगल होम या नावाचे प्रकार येत आहे, जे मानवाला फक्त आपण बोललो त्याला की मला हे पाहिजे, हे मला न्यूज दे, ते मिनिटामध्ये देते. मग म्हणजे जगात काय चाललंय हे आपण बोलता बोलता आपल्याला जाणू शकतो की हे जगामध्ये चाललेलं आहे. आणि भविष्यामध्ये पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता लई वाढेल. जर आपल्याला उदाहरण विचारलं की भविष्यामध्ये ही कृत्रिम बुद्धिमत्ता कसं असणार, मग हे आपण अनुमान लावू शकतो आजच्या काळामध्ये जे पिक्चर बनतात ते म्हणून. जर आपण बघितलं आयरन मॅन, त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असते जार्विस म्हणून. मग आपण त्याला बघून ते विचार करू शकतो की भविष्यामध्ये ती कृत्रिम बुद्धिमत्ता कशी असणार. आणि हे कृत्रिम बुद्धिमत्तेला जर आपण मोबाईलनी बघितलं, ते मोबाईल सारखे असतात. जर आपण याचा चांगला वापर केला मग हे खूप म्हणजे खूप उपयोगी सिद्ध होईल आपण मानवासाठी. पण त्याचा उपयोग बरोबर असायला पाहिजे. आणि जर आपण काम बघितलं, मानवाची क्षमता असते काम करण्याची 10 तास 15 तास हे मानव काम करू शकतो. मानवाला आराम पण लागतो. पण ही कृत्रिम बुद्धिमत्ता 24 तास काम करू शकते. हे काय तुम्हाला म्हणणार नाही मला काम नाही करायचं, आज आराम करते, नाही. ही कृत्रिमता असली एक शक्ती आहे जी तुम्हाला 24 तास काम करणार.
आणि आपण या जगात असतो ज्याच्यामध्ये हे डाटा खूप आहे, खूप ज्ञान आहे, खूप डाटा आहे. जर एक मानव ते डाटा ते ज्ञान काढायला गेलं त्याला त्याचं वय जाईल पण ते डाटा पूर्णपणे नाही घेऊ शकणार. पण जर आपण ही कृत्रिम बुद्धिमत्ता बघितलं मग ही मिनिटामध्ये ते डाटा देते. आपल्याला जे डाटा हवंय ती कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला आणते मिनिटामध्ये. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की AI हे कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवाला लई फायदा करतो. आणि जर आपण आजच्या काळात बघितलं खूपच AI जनरेट झालेले आहे. मिड जर्नी, ChatGPT, जेमिनी, गुगल स्टुडिओ AI आणि लई हे असलं. जर तुम्हाला काय पाहिजे, जर तुम्ही फक्त लिहिला मला असलं पाहिजे ते तुमच्या लिहिण्यावर अनालाइज करून ते तुम्हाला ते इमेज पण जनरेट करून देऊ शकते. ही असली शक्ती आहे आपण AI मध्ये आणि आपण या काळामध्ये जितो. धन्यवाद. कोड क्रमांक BB2 कोड क्रमांक BB2 नियोजन परीक्षकांसाठी कोड क्रमांक BB2. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना पहिल्यांदा माझा नमस्कार आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांना देखील माझा सप्रेम नमस्कार. मी सुरुवात असे करेन, आपण कित्येक जण दैनंदिन जीवनात AI कृत्रिम बुद्धिमत्ता ही वापरतो. सर्वजण वापरता का नाही? वापरता ना? बोला, थोडा आवाज आला पाहिजे. त्याचा महत्वाचे 3 गोष्टी म्हणजे फर्स्ट, आपण कृत्रिम बुद्धिमत्ता जर पाहिली ही मला असं वाटतं की काही रित्या संवारक आहे आणि काही रित्या चांगली देखील आहे. पण जेव्हा मानवाचा विकास व्हायला पाहिजे तर अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तर मला असं वाटतं की ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ही संवारकच आहे. कसं काय म्हणजे हा आपल्या हातात एक यंत्र दिलेलं आहे, त्याचं नाव काय? मोबाईल. कुठला मोबाईल? मोबाईल. कुठला मोबाईल? मोबाईल. कंपनीचं नाव माहित आहे ना? तुम्हाला माहिती आहे का मोबाईलच्या कंपनीचं नाव? नाही. पण एक अशी गोष्ट आहे या AI ची, माझ्याकडे कुठला मोबाईल आहे हे मला माहित नसतं, पण ज्या माणसाकडे माझा हा डेटा स्टोअर केलेला असतो त्याच्याकडे माझा मोबाईल कुठल्या ब्रँडचा आहे, माझ्या मोबाईल मध्ये काय ठेवलेलं आहे, या सर्व गोष्टी त्याच्या बोटावरती असं ठेवलेला असतो. आणि दुसरी गोष्ट, सर्वांकडे आता सध्या ट्रेंड चालू आहे ते म्हणजे काय, आम्हाला चांगली ब्रँडेड कंपनीची वॉच पाहिजे. आपण गेलो कुठेतरी दुकानात गेल्यावर काय म्हणणार, आम्हाला नवीन कंपनीची चांगल्या ब्रँडचा एक घडी द्या म्हणणार. घडी द्या म्हणलं तर त्याने काय करणार, आपल्या हातात देणार, हे बाबा हे स्मार्ट वॉच आहे म्हणून असं देत आहे. त्यावरती अनेक गोष्टी करता येतात, जे म्हणतात जसे की आपल्या हृदयाचे ठोके किती आहे, आपण दिवसात किती चाललो, आपल्याला काय जेवण केलेलं आहे, आपल्या अंगात काय काय आहे हे सर्व दिसून येते. पण जेव्हा या गोष्टीचा जर दुरुपयोग केला जाईल, आपल्यावरती चायनाने जसा कोरोना व्हायरस पैदा केला असं सांगते, अशा प्रकारचा नवीन व्हायरस तयार करण्यासाठी जो डेटा लागतो हा AI ते सहजासहजी बनवू शकतो. सध्या आपल्या महाराष्ट्रात एक घटना घडली होती. महाराष्ट्रात विद्युत जे प्रवाह होता मुंबई, पुणे, ठाणे या जागी खंडित झाला होता. हा सायबर अटॅक म्हणून सांगितला गेला आणि हा सायबर अटॅक केला गेला होता त्या चायनाच्या जे हे आपले असतात ना हॅकर, त्यांनी केला आणि त्यामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इन्व्हॉल्वमेंट अत्याधिक होता असं त्यांनी सांगितलं. कृत्रिम बुद्धिमत्ता ही चांगलीच आहे, हो, मी काय नाही म्हणत नाही, असेल चांगली, काय मी विद्यार्थी आहे, पण मला काय वाटतं माणसाने या गोष्टीची निर्मिती केलेली आहे. जेव्हा ह्याचा निर्माण आपण केलेला आहे तर आपल्या हातात याचा, आता देव आपण म्हणतो ना देव आपलं सगळं कंट्रोल करतो बाबा,
करतो ना, देव कंट्रोल करतो का नाही आपल्याला? आयुष्यात आहे त्याचा काहीतरी वाटा, पण ज्यावेळी हा AI अस्तित्वात येईल चांगल्या पद्धतीने, याचं चांगला उदाहरण म्हणजे एक रोबोट कसा आहे, आपण सर्वांनी एक फिल्म पाहिली असेल रजनीकांतची, रोबोट 1, रोबोट पार्ट 2. त्या तिथे कोण एक चिट्टी नावाचा रोबोट असतो का नाही? हो. त्या चिट्टीमध्ये कसं एक छोटासा एक बदल घडवून आणला जातो, आणि त्या बदल घडवण्यामध्ये काय होतो, तो चांगला असलेला चिट्टी हा पूर्ण मानवतेसाठी एक धोका बनू शकतो. असाच एक प्रकारची अजून एक मूवी आली ट्रान्सफॉर्मर म्हणून. त्या ट्रान्सफॉर्मर मध्ये काय दाखवलेलं आहे, एक कार असते सरसकट, ती डायरेक्ट एका मोठ्या रोबोट मध्ये कन्वर्ट होते. ते कुठल्या तरी दुसऱ्या प्लॅनेट वरून येऊन आपल्या इथं अतिक्रमण करतो. म्हणजे काय, आपली मानव जात संपून जाईल पूर्णरित्या. असली निर्मिती काय हो, ज्यामध्ये आपलं अस्तित्व राहणार नाही. तर आपण याचा जे अतिरेक होत आहे ते कमी केला पाहिजे. हा आपण दैनंदिन जीवनात यावर अत्याधिक अवलंबून राहत आहोत. जसे की एक छोटा डेटा पाहिजे असेल, समजा ते आपल्या एक स्पर्धक मैत्रिणीने सांगितलं होतं, त्यांना असाइनमेंट जर लागत असेल त्याने फक्त क्लिक करणार, आणि क्लिक केल्यावर त्यांना सगळे काही भेटून जात आहे. आपण काय होत आहे, हे जे मला लागलेला आहे ना चष्मा, हा त्या AIच देणगी आहे. आणि चष्मा कसा निर्माण होतो, मोबाईल पाहिल्यामुळे, टीव्ही पाहिल्यामुळे. सहजासहजी जर मी पुस्तक वाचले असते तर ही गोष्ट झाली नसती. आपला जो नॅचरल कनेक्ट आहे ना, तो त्या गोष्टीसोबत राहत नाही. आणि जेव्हा रिसर्च करणार असं सांगतो आपण, महेंद्रसिंग धोनी आपल्याला दररोज सांगतो, डोंट बिलीव्ह इन द सक्सेस, बिलीव्ह इन द प्रोसेस. आपण काय करतो, या AIचा जर वापर केला, आपण डायरेक्ट सक्सेस कडे वळतोय. आपण प्रोसेस वरती भरोसा ठेवत नाही. प्रोसेस ज्यावेळी हरवून जाईल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. गुगल हा आपल्याला सर्वांना माहित आहे, अलेक्सा आपल्याला माहित आहे. या गुगलनेच एक असला AI ची निर्मिती केलेली आहे, AlphaGo. अजून आपल्या एक स्पर्धक मैत्रिणीने त्यांनी सांगितलं होतं की मशीन विचार करू शकतो का? हो, विचार करू शकतो. या AlphaGo हा असला यंत्र आहे जो विचार देखील करू शकतो, आणि विचार करून आपल्या मानवाच्या विचार क्षमतेपेक्षा जास्त विचार करू शकतो, असला हा यंत्र आहे. तर असल्या गोष्टींवर आपण जर चांगला आळा आणला तर ही चांगली राहू शकते. पण मला असं वाटतं की हे संवारकच आहे. मानव राहणार नाही. मानव हा भावनेने बंद आहे. मानवात भावना राहिली नाही, सगळे मशीन आले, आपलं काय मग खरं नाही. माणसासारखं राहिला नाही. तिथे आता म्हणावं लागेल, माणसाने माणसाशी माणसासम वागवे असं म्हणतात. आपल्याला म्हणावं लागेल, माणसाने रोबोटशी रोबोट सारखे वागवावे. हे होऊ नये हे मला वाटतं. आणि एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देतो. धन्यवाद. V3 कोड क्रमांक 383. नमस्कार, मी सांकेतिक कोड क्रमांक CA आपल्यासमोर विषय सादर करते. कृत्रिम बुद्धिमत्ता माणसासाठी संहारक की संहारक. अगदी विषयाच्या अनुकूल बाजूने वास्तविकतेच्याही अनुकूल बाजूने बोलण्याकरता उभी आहे. खरं तर विषयाची मांडणी करत असताना मुळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ही संकल्पना मला या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं वाटतं. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर माणसाच्या बुद्धीचं यशस्वी अनुकरण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. आणि याच कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात 1950 मध्ये एलन ट्युरिंग यांनी ट्युरिंग टेस्टच्या माध्यमातून संगणकाची बुद्धिमत्ता माणसाच्या बुद्धिमत्तेचं अनुकरण करते का यांच्या क्षमतांवर आधारित होती. तर अगदी 1956 मध्ये जॉन वॉकरथी यांनी सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द वापरला. मग कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अनेक सांख्यिकीच्या संकल्पनांचा वापर केला जातो, ज्यामध्ये गुगल मॅप असेल, गुगल असिस्टंट असेल, किंवा मानवी भाषेत बोलणारा अलेक्सा असेल, ॲपल सिरी असेल, किंवा आजार निदान करणारं, हवामान सांगणारं, ट्रॅफिक सांगणारं विविध ऍप्लिकेशन्स असतील, किंवा मोबाईल, संगणक, इंटरनेट या सर्व बाबींचा समावेश याच कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये होतो. मग मला असं वाटतं की माणसाची बुद्धिमत्ता अत्यंत जटिल आणि अद्वितीय आहे, आणि याच माणसाच्या बुद्धीतून आलेली अलौकिक कल्पना म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. मग याच कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलत असताना नेल्सन मंडेला असं म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपण समस्त मानव
तिला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतो, जो सामाजिक बदल घडून आणेल. तर अगदी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की एआयच्या सकारात्मक वापरावर बळ दे. ते असं म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आपण समाजाचा सर्वांगीण विकास करू शकतो. तर अगदी अलीकडे म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता ही नव्या युगाची सुरुवात आहे. तर हीच कृत्रिम बुद्धिमत्ता भारताला डिजिटल भारत आणि आर्थिक विकासामध्ये गती मिळवून देईल. एकंदरीत काय, तर माझे प्रतिस्पर्धी मित्र सांगतात की कृत्रिम बुद्धिमत्ता माणसासाठी संहारक आहे. तर मला असं वाटतं की मानवी जीवनाचा कोणतंही असं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श झालेला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसासाठी विकासासाठी तयार करण्यात आली आहे आणि त्याचा विकासासाठी उपयोग व्हावा. मग अगदी विषयाच्या अनुषंगाने विचार मांडत असताना तर टाइम्स ऑफ इंडियाला आलेली बातमी अगदी 23 मार्च 2023 रोजी वार गुरुवार या रोजी आलेली बातमी मला या ठिकाणी आठवते. आरब कश्यप नावाच्या व्यक्तीला त्यांच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये याच AI प्रणालीचा महत्त्वपूर्ण फायदा झालेला आपल्याला दिसायला लागतो. एकंदरीत काय, तर IBM WHO या प्रणालीच्या माध्यमातून त्यांच्या रोगाचं विश्लेषण केले गेलं आणि त्यांच्यावरती तात्काळ उपचार सुचवले गेले आणि ज्यामुळे त्यांची प्रकृती सुधारली. तर अगदी 17 ऑक्टोबर 2022 रोजी वार सोमवार या रोजी भारतातील तेलंगणा या राज्यामध्ये स्मार्ट हेल्थ नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये एकंदरीत सुविधा निर्माण झाल्यास मात्र सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये एक सुलभता आणि सहजता निर्माण झाली. त्यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये एक वेगळी क्रांती घडून आलेली आपल्याला दिसायला लागते. तर मग फक्त आरोग्य क्षेत्रामध्येच नाही तर अगदी संरक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या AI प्रणालीचा वापर होतो. आणि म्हणून दर 15 नोव्हेंबर 2022 रोजी वार मंगळवार या रोजी इंटिग्रेटेड कॉम्बॅट सिस्टीमची इंडियन आर्मीमध्ये लागू करण्यात आली. ज्यामुळे झालं काय, मिशन आणि ऑपरेशनच्या क्षमतांमध्ये वाढ झाली आणि सिस्टमॅटिक डेटा विश्लेषण करून धोके ओळखणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ निर्णय घेण्यास मदत केली जाऊ लागली. मग एकंदरीत काय, तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर आपण चांगला वापर केला तर ती निश्चितच आपल्यासाठी ही तारणारी आहे, तारक आहे. बेंगलोरमधील पहिली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पहिली शाळा असेल किंवा मेकॅट्रॉनिक्स नावाचा रोबोट असेल, अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर सांगता येतील. मात्र 2023 मध्ये एक AI प्रणालीवर जागतिक परिषद भरवण्यात आली, जागतिक महाधिवेशन झाले आणि त्याला 2023 मध्ये ऋषी सुनक जे इंग्लंडचे माजी पंतप्रधान होते ते सुद्धा त्या जागतिक महासभेला अधिवेशनाला उपस्थित होते. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की इंग्लंड सारखा बलाढ्य देश जर या आज इंग्लंडची ढासळणारी अर्थव्यवस्था पाहता मला असं वाटतं की इंग्लंड सारखा बलाढ्य देश जर त्यांची अर्थव्यवस्था सांभाळण्याकरता या AI प्रणालीचा वापर करू इच्छितात तर मग आपला तर विकसनशील देश आहे. आणि म्हणून माझं असं ठाम मत आहे की आपला विकसनशील भारत ते विकसित भारत हा जर टप्पा आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करायचा असेल तर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपण करू शकतो हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. तर मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता जितकी वरदान आहे तितकीच मारक सुद्धा आहे. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे एखादी गोष्ट जर आपण गरजेपेक्षा जास्त वापर करायला लागलो तर ती निश्चितरित्या विष बनू शकते. आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आपण आपल्या विकासासाठी करावा. आणि मला शुद्ध परीक्षा आणि माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांना एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगणं गरजेचं वाटतं की ज्यावेळेस एखादी संकल्पना आपल्या समोर येते ना तेव्हा ती आदर्श पद्धतीनेच तयार केलेली असते. दोष त्याला समजून घेत असताना किंवा त्याची अंमलबजावणी करत असताना निर्माण होतात. आणि जेव्हा आपण या कृत्रिम बुद्धिमत्तेचा आणि माणसाची योग्य सांगड घालतो तेव्हा शाश्वत विकासच साध्य होतो हा विचारावरती मी ठाम आहे. तर अगदी सर विषयाला पुढे येत असताना मला माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी आता सांगितलं की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. तर मला त्यांना एक जाणीवपूर्वक गोष्ट सांगू इच्छिते की याला आधार आहे इतिहासामधल्या दाखल्यांचा. ज्यावेळेस कॅल्क्युलेटरचा शोध लागला होता ना त्यावेळेस असंच म्हणण्यात आलं होतं की गणित येणाऱ्या आणि गणित शिकवणाऱ्या माणसांची गरज उरणार नाही. मात्र आजही पहिली ते PhD पर्यंत गणित विषय घेतला आणि शिकवला जातो आणि विशेष म्हणजे शिकवण्याकरता माणसंच आहेत. तर जेव्हा JCB सारख्या महाकाय यंत्राचा शोध लागला होता ना त्यावेळेस सुद्धा असं म्हणलं होतं की खाणकाम करणाऱ्या कामगारांचा रोजगार बंद होईल. मात्र आजही JCB ऑपरेटर पासून ते दुरुस्त करण्यापर्यंत अनेक पूरक व्यवसाय आपल्याला निर्माण झालेले दिसायला लागतात. तर जेव्हा संगणकाचा शोध लागला ना त्यावेळेस सुद्धा असंच म्हणण्यात आलं होतं की कृत्रिम संगणकामुळे रोजगाराची संधी नाहीशा होती. मात्र आज वास्तव काय आहे हे आपल्या सर्वांच्या समोरच आहे. आणि याच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संगणकाच्या माध्यमातून रोजगार निर्माण झाले. मात्र कामाला गती सुद्धा झाली, गती सुद्धा मिळाली. तर मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या येण्यामुळे कामाला गती मिळेल आणि अशक्य अवघड असलेलं काम अगदी सहजरित्या आपण करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कृत्रिम बुद्धिमत्ता चांगली की वाईट हे आपल्या वापरावरती आहे. अगदी सहज शक्य असलेल्या कामामध्ये जर आपण त्याचा वापर करायला लागलो तर निश्चितच माणसाची बुद्धी जड पडेल आणि
धोके निर्माण होऊ शकतात, मात्र त्याचा उपयोग हा माणसाच्या विकासासाठीच झाला पाहिजे या विचाराशी मी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा विचारपीठाची रजा घेत असताना मी माझ्या विचारांवरती ठाम राहून इतकं सांगेन की कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसाच्या विकासासाठी तयार करण्यात आली आहे. आणि म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता ही वरदान आहे, होय वरदान आहे. आणि सध्या शेवटी विचारपीठाची रजा घेत असताना सदाशिव शंकर पाटील यांच्या शब्दात इतकं सांगेन की माणसाच्या बुद्धीला अर्थाचा गंध असावा आणि जगातील सृष्टीला शाश्वत संदेश करावा. तिच्या प्रज्ञेच्या कानातून ज्ञानाचे संगीत वाजावे आणि विचारांच्या आकाशात असेच नवे तारे उभावे, असेच नवे तारे उभावे. मनपूर्वक धन्यवाद. कोड क्रमांक PB3, कोड क्रमांक PB3. हॅलो. आज कृत्रिम बुद्धिमत्तेने सर्वांना भराव टाकले. जसा दूरचा डोंगर हिरवा दिसतो, परंतु त्याच्या जवळ गेल्यानंतर त्यातील संकटे आणि अडचणी आपल्या लक्षात येतात. त्याच प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे भयंकर आणि भयानक असे नुकसान आहे. त्यांचं काय? तर चला याचं उत्तर जाणून घेऊया. हम तो डुबेंगे सनम मगर तुमको भी डुबेंगे असे भावना ठेवणाऱ्या आणि विषयापासून भरकटत जाणाऱ्या आणि भरकटणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांच्या गोड गोड बोलण्यापासून दूर राहून चला थोडी विषयाची गंभीरता समजून घेऊया. नमस्कार, मी PB3 हा सांकेतिक कोड क्रमांक असलेला विद्यार्थी आज या वादविवादामध्ये आपल्या समोर विषयाची प्रतिकूल बाजू म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही संहारकच या विषयावर बोलण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. सर, माझं मन होतं की विषयाची अनुकूल बाजू घ्यावी, गोड गोड बोलावे, शायऱ्या माराव्या आणि श्रोत्यांचे आणि मंचाचे मन भारावून घ्यावे. परंतु नेमकं खरं काय घडतंय यावर पडदा टाकण्याची मला माझ्या अंतर्मनाने हमी दिली नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हा पृथ्वी तलावर मानवाचे अस्तित्व कायम राहावे, जर तुम्हाला वाटत असेल मानवाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण होऊ नये, जर तुम्हाला वाटत असेल मानवी संस्कृती ही टिकून राहावी, एखाद्या भावना नसणाऱ्या रोगापेक्षा एखाद्या भावना असणाऱ्या माणसाचा सहवास लाभावा, तर तुम्हीच सांगा कोणत्या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्ता ही धारक आहे? ती संहारक इलॉन मस्क जो स्पेसएक्स या कंपनीचा मालक आहे, ज्याचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर सर्वात जास्त कार्य सुरू आहे, त्याचेच हे वक्तव्य आहे की सर्वात सुरक्षित भविष्य ते असेल जेथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वात कमी झालेला असेल. कारण जेव्हा माणूस हा तानाशा होतो, काही काळांतराने तो मरण पावतो, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता जेव्हा केव्हा ही तानाशा होईल तिचा अंत राहणार नाही. ती मानवता नाही तर मानवाला संपुष्टात आणेल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आणि ती मानवासाठी कशा प्रकारे संहारक करू शकते यावर प्रकाश टाकणे देखील मला तितकेच महत्त्वाचे वाटते. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एक कम्प्युटर यंत्रणा आणि प्रणाली जी की मानवी बुद्धीप्रमाणे विचार करून निर्णय घेण्याची आणि कार्य करण्याची क्षमता बाळगते. जॉफ्री हिंटन ज्यांनी की कृत्रिम बुद्धिमत्तेचा गॉडफादर असे संबोधले जाते, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी त्यांनी मूलभूत असे कार्य केले आहे, ते स्वतः त्या कृत्रिम बुद्धिमत्तेला घाबरले अशी बातमी न्यूयॉर्क टाइम्सच्या वर्तमानपत्रात 23 नोव्हेंबर 2023 ला आली. तर एवढेच नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी कशा प्रकारे संकट निर्माण करू शकते, ती कशा प्रकारे हानिकारक करू शकते यावर आधारित अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. जसे की 2007 साली आलेला ट्रान्सफॉर्मर्सचा चित्रपट, 2010 साली आलेला रजनीकांत अभिनेत्याचा रोबोट हा चित्रपट, 2015 साली आलेला मार्वल स्टुडिओचा एज ऑफ अल्ट्रॉन हा चित्रपट. जरी की हे चित्रपट काल्पनिक असले तरी त्यांना विज्ञानाचा पाया आहे. आणि मी फक्त चित्रपटांच्या आधारावर बोलत नाही तर 25 ऑगस्ट 2024 ला आलेल्या द न्यू सायंटिस्ट या मॅगझिन मध्ये लेखाप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर कार्य करत असलेल्या वैज्ञानिकांनी अशी चिंता नोंदवली, जर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास जर असाच होत राहिला तर ती काळांतराने मानवाच्या नियंत्रणात राहणार नाही. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अमेरिकेत एका फायटर ड्रोनच्या टेस्टिंग दरम्यान जी की एआय प्रणाली चलित होती त्याने मानवी हस्तक्षेपाशिवाय हल्ला सुरू केला. ही एक चिंतेची बाब आहे. सध्या प्रचलित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरण म्हणजे ChatGPT, ज्यावर प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला
उत्तरे मिळतात. परंतु ChatGPT काही वेळा स्वतःहून सांगत आहे की ही माहिती खोटू असू शकते, ज्याचा अर्थ असा की कृत्रिम बुद्धिमत्ता आज खोटं पण बोलत आहे. तसेच द इकॉनॉमिस्ट या मॅगझिन मध्ये आलेल्या 20 नोव्हेंबर 2020 च्या बातमीनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता ही जागतिक बाजारपेठेसाठी सुद्धा एकदम हानिकारक आहे. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता ही अतिशय सहजतेने जटिल असे निर्णय घेऊ शकते जे की मानवशक्तीच्या पलीकडे आहे आणि जे आर्थिक बाजारपेठेसाठी सुद्धा खतरनाक ठरू शकते. कारण 2010 साली झालेला क्रॅश ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सामील होती, हे तर काहीच नाही, येणारे संकट ह्यापेक्षाही मोठे असू शकते. द टाइम्स ऑफ इंडिया यामध्ये आलेल्या बातमीप्रमाणे जी की 15 नोव्हेंबर 2024 ला आली होती, कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यापासून सर्वात जास्त सायबर गुन्हे वाढले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यापासून मानवाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यापासून गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चुकीची आणि खोटी परंतु खरी भासणारी माहिती निर्माण करत आहेत, ज्याच्यातील फरक फक्त तज्ञच माणसं सांगू शकत आहेत. या माहितीचा वापर करून गुन्हेगार ऑनलाईन फसवणुका करणे, चुकीच्या आधारावर कर्ज मिळवणे, ज्याचे उदाहरण म्हणजे युकेतील एका बँकेने अशाच फसव्यात तब्बल 50 करोड पाऊंड गमावले आहेत. तर एवढेच नव्हे तर कृत्रिम बुद्धिमत्ता डीप फेक या टेक्नॉलॉजीचा वापर करून चुकीचे व्हिडिओ निर्माण करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. तसेच निवडणुकाच्या परिणामांमध्ये हेरफेर करत आहे. पैसे स्वच्छ करण्यासाठी अतिशय गंभीर असे अपराध कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे होत आहेत. एवढेच नव्हे तर हॉकिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात आलेल्या 14 फेब्रुवारी 2023 च्या बातमीनुसार US मधील एका पोलीस स्टेशन मध्ये जेथे की कृत्रिम बुद्धिमत्ता चलित अल्गोरिदम यूज केले होते, त्याने अल्पसंख्याक आणि अनुसूचित जातीतल्या माणसांना मुख्यतः टार्गेट केले. जर ते त्यांना टार्गेट करू शकते तर माणसांना काय करू शकत नाही. जर कृत्रिम बुद्धिमत्ता बनवणारे तिच्यापासून घाबरले असतील, जर कृत्रिम बुद्धिमत्ता आज खोटं बोलत असेल, ती मानवाच्या नियंत्रणात पुढे राहणार नसेल, ती पुढे चालून मानवासाठी सर्वात मोठे संकट बनणार असेल, तर तुम्हीच सांगा ही तारक की संहारक, ही सर्वता संहारकच आहे. धन्यवाद. आणि मी माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांचे काही मुद्दे पुढे इच्छितो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता ही आरोग्य क्षेत्रात अतिशय लाभदायक आहे, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेत झालेले कित्येक ऑपरेशन आहेत ते निकामी ठरले आहेत. त्यांचं काय? कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या गेल्या, त्यांचं काय? कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यापासून चुकीचे निर्णय घडत आहेत, त्याचं काय? डिफेन्स क्षेत्रात मी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेच्या फायटर ड्रोननी त्याच्यावर हल्ला केला, त्याचं काय? तर इत्यादी आणि यापेक्षाही गंभीर अपराध होत आहेत. म्हणून मी आणखी एक वेळा सांगतो की कृत्रिम बुद्धिमत्ता ही संहारकच आहे. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे कोड क्रमांक 3A4, कोड क्रमांक 3A4, 3B4 तयार राहायचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आज मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, ज्याचा तुम्ही आणि आम्ही सर्वजण अनुभव घेतच आहोत. साधारणपणे असा प्रवास आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता डेव्हलप होऊन माणसाची सर्व कामे करायला लागली. मग माणसाने नेमकं करायचं तरी काय? आणि मग एक प्रश्न उद्भवतो, जणू हा एक राक्षसच आहे जो तुम्हीच निर्माण करा आणि तो तुमचाच घास घेईल. अशा प्रकारचा प्रवाह आणि व्यापकपणे पसरलेला गैरसमज, त्यानंतर तो सिनेमामध्ये दाखवून माणसाच्या मनातील भयगंड आणखी प्रबळ करण्यात आहे. आणि हाच गैरसमज दूर करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. नमस्कार, मी कोड क्रमांक 3A4 आपल्यासमोर उपस्थित आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवास तारक म्हणजेच विषयाच्या अनुकूल बाजूने विचार मांडते. मान्यवर, मन तर माझे हे कर्तव्य पक्षात उभे राहून संबोधित करून देणाऱ्या शब्दजाळ्याने बोलण्याचा, परंतु मी ज्या बाबींचा विचार करते त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता मानवास तारणहारच मानते. जसं की म्हणलं जातं, गरज ही शोधाची जननी आहे आणि जेव्हा जेव्हा मानवाने प्रगती केली त्याच प्रगतीवरून मानव आधुनिक आणि वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रगत होत गेला. विचार केला AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात 1950 ला झाली. जॉन मॅककार्थी यांनी संगणक विज्ञान आणि AI क्षेत्रामध्ये दिलेल्या प्रचंड योगदानामुळे आज ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जातात. नेमकी ही कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवासारखा विचार करणारी आणि कार्य करण्यासाठी तयार केलेल्या म्हणजेच प्रोग्राम केलेल्या मशिनीमध्ये मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणे होय. आज संपूर्ण जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला खूप मान्यता मिळत आहे. अमेरिका, इंग्लंड, युरोप यासारखे देश या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. उदाहरण जर म्हणलं तर अमेरिकेमध्ये सेल्फ ड्रायव्हिंग कार वापरण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी देखील या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. आणि त्याच कारणामुळे ते देश आज आर्थिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या भारतावर देखील पुढे दिसून येत आहेत. मान्यवर, अगदी लहान मुलांपासून ते एकटे असलेल्या वयस्कर व्यक्तींपर्यंत देखील आज सर्वजण कृत्रिम बुद्धिमत्तेचा हात धरून प्रगती करत आहेत. त्यामुळे मी सरेतोडपणे माझ्या पक्षांना सांगते की
झाले होते. शाळा कॉलेजेस बंद पडल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शिक्षण घेऊ लागलो. त्यानंतर जर पाहिलं तर व्यवसाय क्षेत्रात देखील कृत्रिम बुद्धिमत्ता तितकीच फायदेशीर ठरते. व्यवसाय क्षेत्रातील पहिले क्षेत्र म्हणले तर शेती. पूर्वी शेतकऱ्यांना शेतामध्ये पहिले बांधे परवडत नव्हते. काम करण्यासाठी मजूर मिळत नव्हते. मिळाले तर ते टिकत नव्हते आणि टिकले तर ते काम करत नव्हते. अशा वेगवेगळ्या समस्यांच्या सामोरे जावे लागत होते. परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने या सर्व समस्या सुटल्या आहेत. उदाहरण जर म्हणलं तर आपल्या शेजारील राष्ट्र चीन याने देखील आपल्या शेतामध्ये फार्मर रोबोटचा उपयोग केलाय. त्यामुळे तेथील शेती करणं खूप सोपी झालेली आहे. मानवी बुद्धिमत्तेला काही विलक्षण वैशिष्ट्य लाभलेले आहे. तो व्यापक बुद्धीचा आहे, परंतु खोलवर जाऊन विचार करू शकत नाही. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही खोलवर जाऊन परंतु मर्यादेपुरतीच विचार करते. आणि जर माणूस आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्रित आल्या तर एका समृद्ध भविष्याची निर्मिती करू शकतात. मान्यवर, आज सायबर सुरक्षेत देखील कृत्रिम बुद्धिमत्ता तितकीच फायदेशीर ठरते. सायबर सुरक्षा ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही धोक्याला जाणून हॅकिंग आणि फसवणुकीची संख्या कमी करण्यात देखील मदत करतो. मान्यवर, आज शिक्षण क्षेत्रात जरी पाहिलं आपण तरी या चॅट GPT मुळे देखील आपल्याला प्रश्नांची उत्तरे भेटतात आणि त्याबाबतची अधिक माहिती देखील मिळते. जेव्हा माझे विपक्षी म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळे माणसाला धोका निर्माण होतो, तेव्हा कदाचित ते विसरून जातात की आज कॅन्सर सारख्या रोगांवर देखील उपचार करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेने यश प्राप्त केले आहे. श्रोत्यांनो, विचार करा, जर एका उंच बिल्डिंग मध्ये आग लागलेली आहे, त्या ठिकाणी फायर ब्रिगेड पोहोचू शकत नाही, तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने आपण त्या आगीची तीव्रता जाणून त्या ठिकाणाहून एखादी सुरक्षित जागा ओळखून तेथे अडकलेल्या सर्व लोकांचे जीव वाचू शकतो. आज भारतात देखील AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. इंडिया टुडे ग्रुपने वर्ष 2023 मध्ये भारतातील पहिली महिला न्यूज अँकर सना हिला सादर केला. ही जरी एक रोबोट असली तरी तिचे AI बॉट्स हे माणसाप्रमाणे दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना तिच्याशी सहज संपर्क साधता येतो. त्याचबरोबर प्रेक्षकांची जी रोजची न्यूज बघण्याची सवय आहे ती देखील मोडत नाही. मान्यवर, जेव्हा माझे विपक्षी म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळे माणसं बेरोजगार होत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छिते की कृत्रिम बुद्धिमत्ता वाढत एका परिघापर्यंत पोहोचते. त्या परिघातील आर्थिक सर्व व्यवसाय तो स्वतःकडे घेतो, परंतु त्या परिघाच्या बाहेर एका विशालकाय सेवा क्षेत्रांची निर्मिती करतो ज्यामध्ये माणसाची गरज असते. यावरून असं समजतं की कृत्रिम बुद्धिमत्ता वाढते तशी ती नव्या व्यवसायांची निर्मिती देखील करतो. मान्यवर, जेव्हा माझे विपक्षी म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळे माणसं स्वतःची भाषा विसरत आहेत, तेव्हा मी त्यांना हे जाणीव करून देऊ इच्छिते की एखादा माणूस स्वतःचं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रात गेला आणि जर तेथील भाषा त्याला समजत नसेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने तो तेथील भाषा सोप्या रीतीने समजू शकतो आणि एकमेकांशी संवाद साधू शकतो. आणि जर संवादाची देवाणघेवाण झाली तर एकमेकांची भावना समजून सीमेवरील होणारे युद्ध संपुष्टात आणले जाते. काही वेळा शेअर व्यवहारात देखील मानवी घटक किंवा मानवी भावनांमुळे मानव चुकीचे निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतो. यात देखील कृत्रिम बुद्धिमत्ता तितकीच फायदेशीर ठरते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही निपक्षपाती आणि अचूक निर्णय घेतो. त्याचबरोबर माणसाच्या तुलनेने अधिक संख्यात्मक विश्लेषण आधारित प्रक्रिया देखील करतो. आतापर्यंत सर्व स्पष्टीकरणावर निष्कर्ष काढताना माझ्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता वेळेची बचत करतो, त्याचबरोबर होणारी मानवी जनहानी कमी करण्यात मदत करतो. माणसाचा आर्थिक विकास देखील घडवून आणतो. आजच्या 21व्या शतकामध्ये होणाऱ्या विविध संशोधनासाठी वैज्ञानिक दृष्ट्या कृत्रिम बुद्धिमत्ता ही अत्यंत महत्त्वाची आहे. हे माझे ठामपणे मत आहे. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे कोड क्रमांक VB4. कोड क्रमांक VB4. न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला माहिती सांगत होता. वेटर आचारी सुपर मॅनेजर सारखे रोबोटच दाखवत होता. वक्तृत्व स्पर्धेत चक्क संगणकाने भाग घेतला आणि रोबो निवेदकाने आपल्यासमोर बातम्या मांडल्या. एका रोबोटिक डॉक्टरनं ट्यूमरचा अचूक वेध घेतला आणि तुम्हाला फोनवर बोलायचा कंटाळा आला तर गुगल असिस्टंट आपल्यासाठी तेही करणार. तुळशीपुढे दिवा लावताना यापुढे आई नावाचं यंत्र असणार. हळूच मिठी मारता येणार नाही बरं का तिला, कारण तिच्या भोवती AI नावाचं कुंपण असणार. याच प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी मी आपल्यासमोर उभी आहे. नमस्कार, मी कोड क्रमांक VB4. प्रस्तावाचे प्रतिकूल परंतु वास्तवाची, न्यायाची, सत्याची आणि तथ्याची अनुकूल बाजू अर्थातच विषय प्रतिपादन करते. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाला बौद्धिक आणि मानसिक सहारा आहे. मानव अश्रुगातील माणूस आणि 21व्या शतकातील प्रगत माणूस हा समृद्ध
म्हणजेच बुद्धिमत्तेचे जोरावर आखला. परंतु आज मात्र हेच काम माणसासारखा विचार करणारे यंत्र करू शकतील का असा विचार कुठेतरी होऊ लागला आणि याच विचार प्रणालीतून एक विनाशनीती निर्माण झालेली आहे ज्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. मान्यवर, माझ्या विपक्षाचे विस्फोटक मुद्दे ऐकल्यानंतर मला एक म्हण आठवत आहे की आंधळ तळतं आणि कुत्र पीठ खातं. कारण AI ने घेऊन ते काय अशीच धारणा ठेवतात. परंतु AI मुळे भविष्यात आपल्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. ते पुढील प्रमाणे. पहिलं म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा अर्थात डिग्निटी ऑफ लेबर. E.F. शुमकर नावाचा गांधीवादी लेखक त्याच्या स्मॉल इज ब्युटिफुल ह्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदरपणे म्हणतो की मानवी श्रमाचं मूल्य कमी करणाऱ्या ह्या तंत्रज्ञानाचा धिक्कार करतो. तर स्टीफन हॉकिंग जे स्वतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने जगायचे ते सुद्धा वर्ष 2014 साली त्याच्या भविष्यकालीन शक्यता पाहता संपूर्ण पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकते असे गंभीर मत नोंदवतात. तेव्हा मला असं वाटतं मानवी बुद्धीसोबत मानवी श्रमालाही कमी लेखणारे हे तंत्रज्ञान कितीही प्रगतिशील असलं तरी सृजनशील नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान काळाच्या प्रत्येक टप्प्यात प्रश्न असणार आहे. आणि भविष्यातील संघर्ष ह्या तंत्रज्ञानाच्या पटांगणात असेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे त्याला एकमेव शस्त्र असेल. कारण AI ही विकास नीती नाही तर केवळ आणि केवळ विनाश नीती आहे. मान्यवर, समजा एक रेल्वे गाडी एका ट्रॅकवरून जात आहे. समोर दोन मार्ग आहेत. एका बाजूला कामगार आपले रिपेअरिंगचं काम करत आहे तर दुसऱ्या बाजूला लहान मुलं खेळत आहेत. दोन्हीपैकी एका मार्गावर चालकाला गाडी घालावीच लागेल म्हणजे अपघात हा अटळ आहे. मग तो कामगारांना मारायचं की लहान मुलांना मारायचं हा जो निर्णय घेता तो नैतिकदृष्ट्या घ्यावा लागेल. परंतु AIची नैतिकता काय ठरवणार? लहान मुलं देशाचे भविष्य आहेत म्हणून त्यांना वाचायचं की कामगारांना काम करत आहेत म्हणून त्यांना वाचायचं? म्हणजे AIची नैतिकता ही मानवी नैतिकता असेल का असं आव्हान आपल्या समोर आहे. मान्यवर, ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेला घेऊन काही घटना आठवतात मला ज्या मी इथे सांगू इच्छिते. पहिलं, वर्ष 2018 मध्ये एका सेल्फ ड्रायव्हिंग कारने अमेरिकेत एका पायी चाललेल्या वाटसरूला मारले. दुसरे, 10 जानेवारी 2020 रोजी एका AI यंत्रणेने एका विमानात चुकीच्या पद्धतीने उतरायचा आदेश दिला ज्यामुळे 176 लोक मारले गेले. तिसरा, 27 ऑगस्ट 2021 रोजी एका AI यंत्रणेने बँकेत चुकीच्या पद्धतीने लेनदेन करण्याचा आदेश दिला ज्यामुळे कित्येक ग्राहकांना आर्थिक नुकसान झाला. मान्यवर, ह्या सगळ्या घटनांवरून एक लक्षात येते AI एक धोका आहे. परंतु माझे विपक्षी मोकाय असं म्हणत आहे त्यांच्या चुकांमुळे तुम्हाला बोलायला भाग पाडतात की ये अशोक तलक के दीवाने बेकार की बात करते हैं. ये अशोक तलक के दीवाने बेकार की बात करते हैं. पायल की सुर का ज्ञान ने झंकार की बात करते. मान्यवर, जेव्हा माझे विपक्षी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समर्थनात सोफियासारखे यंत्र मानवाचे उदाहरण देतात तेव्हा कदाचित ते हे विसरून जातात की त्याच सोफियाने आपल्या एका संभाषणात आय विल डिस्ट्रॉय ह्युमन्स असे म्हटले आहे. तसेच स्टोन पेपर सीझर मध्ये जिंकल्यानंतर म्हणाली वाव ही चांगली सुरुवात आहे माझ्या प्लॅनची आणि लगेच म्हणते आय एम जस्ट किडिंग मी मजाक करते. मग तिच्या ह्या बोलण्यावरून मी कसं मानून घेऊ की AI आपल्यासाठी विकास नीती ठरेल? निर्मिती ही निर्मात्यालाच मात देऊ शकते आणि अशा धोक्यांपासून जागृत करण्यासाठी रोबोट सारख्या फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. मान्यवर, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोपे झाले असे माझे विपक्षी म्हणतात. परंतु मला त्यांना सांगावंसं वाटतं की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जे अतूट जीवाचे नाते असते ते रोबोट टीचर सोबत जुळू शकत नाही आणि विद्यार्थी स्वतःला अपडेट करू शकत नाही. ते कसं? तर आपलं उदाहरण समजा आपण शिक्षकांनी सांगितलेला स्वाध्याय स्वतः उत्तर ओळखून घेत होतो. परंतु आताच्या जनरेशनला AI मुळे सगळं काही आयतं मिळत आहे म्हणून विद्यार्थी ह्या ChatGPT, Alexa अशा माध्यमातून सगळं काही आयतं बघून उतरवतात. त्यामुळे त्याची जी तर्क लावण्याची शक्ती ती कमकुवत होत आहे. तसेच विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्या कमजोर होत जात आहेत. याला जर कोण जबाबदार असणार तर फक्त आणि फक्त AI. मान्यवर, जेव्हा माझे विपक्षी म्हणतात की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहे तेव्हा कदाचित हे विसरून जातात की वर्ष 2018 मध्ये हातमाग होता परंतु ते 18व्या शतकात हातमाग होता परंतु ते बंद होऊन कारखाने आले त्यामुळे कामगारांची बेकारी झाली. त्यापूर्वी 12व्या शतकात घोडागाडी होत्या परंतु त्या बंद होऊन कार आल्या त्यामुळे घोडागाडी चालक बेकार झाले. त्यानंतर 1900 शतकात टेलिफोन ऑपरेटर होते त्यांच्या थ्रू कॉल करावा लागायचा परंतु आता मोबाईल आले म्हणून त्यांचेही काम बंद झाले. म्हणजे मुळात नवीन तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा नोकऱ्या घालवतच. याचा अजून एक उदाहरण म्हटलं तर फोर्ड मोटर कंपनीने वर्ष 2019 मध्ये घोषणा केली की आपल्या कारखान्यामध्ये 500 रोबोट लावणार जेणेकरून उत्पादनात वाढ होईल परंतु कामगारांची संख्या कमी झाली. त्यावेळी जवळपास 15,000 कामगार कार्यरत होते परंतु रोबोट चालवण्याने केवळ 8,000च राहिले. मग त्या राहिलेल्या 7,000 कामगारांचे भविष्य काय असेल महाशय?
मान्यवर, जेव्हा माझ्या विपक्षी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समाधानात वैद्यकीय क्षेत्रातील विविध यंत्रणेची उदाहरण देतात, तेव्हा कदाचित ते हे विसरून जातात की वर्ष 2013 मध्ये झारखंडमधील मुजफ्फरपूर येथे झालेल्या जापानी एन्टीफ्लॅक्सिसच्या रोगामुळे अनेक लहान बाळांनी आपले जीव गमावले. श्रोत्यांनो, एका रुग्णाचा जीव वाचवताना अगदी एक सेकंदाचं काय महत्त्व असते ते आपल्याला माहितीच आहे. म्हणून त्या यंत्रणा प्रत्येक गरजवंत रुग्णाला परवडणाऱ्या दरात नव्हत्या, त्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. मित्रांनो, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेती करणे सोपे झाले असे माझे विपक्षी म्हणतात, परंतु मला त्यांना प्रत्युत्तर म्हणून सांगावं असं वाटतं की भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथे शेतीवर आधारित हजारो हात लागतात. जर भारतासारख्या देशामध्ये रोबोटांचे आगमन झाले तर देशामध्ये बेकारांची प्रचंड फौज निर्माण होईल. म्हणून आत्ताच ही विनाशकारी घटना थांबवावी लागेल, नसा बेकारांचा महास्फोट होईल. मान्यवर, शेवटी निष्कर्षाकडे वळताना मला समर्थ रामदासांचं बोल आठवते की काय बोलिये न होतं श्रवण केल्यानं काय प्राप्त. मी आतापर्यंत काय बोलले हे विषय संपूर्ण वक्तृत्वाचं सार काय असेल हे महत्वाचे. म्हणून मी असं तोडपणे माझ्या विपक्षांना सांगते, AI केवळ मानवाला बौद्धिक आणि मानसिक सहारक आहे आणि आपण असंच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वाधीन होत गेलो तर आतापर्यंत आपण फक्त ड्रोन हल्ले पाहिलेत, परंतु भविष्यात एक रोबोटिक वॉर आपल्याला टाळता येणार नाही. पुढील स्पर्धकांना कोड क्रमांक BA5 कोड क्रमांक BA5 BB5 तयार राहायचं आहे. नमस्कार, माझा कोड आहे BA5. मी कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दलची सकारात्मक बाबी मांडणार आहे. आपण सर्वांनी रोबोट पिक्चर पाहिलाय की नाही? त्यामध्ये मला सांगण्याचा उद्देश आहे, रोबोट पिक्चर पाहिलं तुम्ही सर्वांनी, त्यामध्ये जी रेड चिप घालते विलन तो मानवच आहे. आता म्हणजे स्पर्धकांनी सांगितले की आंधळ पीठ जळते, कुत्र पीठ खाते, पण ते कुत्रा आपणच पाळलेलं असतंय. त्यासाठी नाही, कुत्रा आपणच पाळतो. त्या कुत्र्याला बांधून ठेवलं तर ते कुत्र पीठ खातच नाही. माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की वापर मर्यादित असेल. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. सकारात्मकता असू दे पण त्याची एक मर्यादा असते. सकारात्मक मर्यादित राहून आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रात भरपूर प्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण फायदा मिळवू शकतो. मगाशी इथे जाण्यासाठी JCB आलाय. आपण ज्यांचा रोजगार केला आहे त्यांनी JCB कसा दुरुस्त करायचा, ते खाणकामात काम न करता JCB कसा दुरुस्त करू शकतो ही कौशल्य मिळून आपण त्यामध्ये संधी शोधू शकतो. असे काय. त्यानंतर आपण AI कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे वेळ आणि परिश्रम शिवाय कामात अचूकपणे आपण ते काम करू शकतो. त्यानंतर शिक्षण घेणे, AI मुळे शिक्षण घेणे खूप सुलभ झाले. विद्यार्थ्यांना एका सेकंदात आपले पाहिजे तसा इमेज, फोटो, काय पाहिजे माहिती वगैरे सर्व काही क्षणात मिळू शकतो. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचू शकतो. स्पर्धा परीक्षेत ज्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयार करतात, खेडेगावात राहतात, त्यांना AIचा खूप उपयोग होतो. कारण का त्यांना एका सेकंदात शहरात वगैरे न जाता खेडेगावात बसून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आणि ऑनलाईन क्लासेस जे MPSC UPSC करतात ते ऑनलाईन क्लासेस पुणे मुंबई अशा ठिकाणी न जाता डायरेक्ट आपल्या गावातून कितीतरी उदाहरण आहेत की ज्यांनी घरी आपल्या शेती काम करत असं मोबाईलच्या द्वारे क्लासेस करून त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात बाहेरच्या देशात व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून इथे शस्त्रक्रिया केली जाते. त्या पेशंटचा जीव वाचवू शकतो आपण. न कोणता खर्च न करता वाहतुकीचा खर्च किंवा वेळ त्यासाठी जातो. शस्त्रक्रिया आपण तिथे व्हिडिओ कॉल चालू असताना इथे आपण शस्त्रक्रिया करतो. हा खूप महत्वाचा आहे. एखाद्याचा जीव वाचवणं हा खूप महत्वाचा, खूप मोठी कामगिरी असं म्हणतो आपण. एक जीव हा सर्व. त्यानंतर आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचे ट्रॅफिक सिग्नल आपण चौकात बसवू शकतो, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. आणि वाहतुकीला जे आपण RTO पोलीस असतात त्यांना कोणताही धोका न होता आपण ट्रॅफिक सिग्नल बसवू शकतो. त्यानंतर आपण म्हणतो मोबाईलमुळे खूप जग जवळ आले. विविध तज्ज्ञांची आणि शास्त्रज्ञांची माहिती आपण घर बसल्या मिळवू शकतो. आणि त्यांची माहिती, त्यांच्या विचारांची देवाणघेवाण, आपली मत त्यांच्याबद्दल मांडू शकतो. धन्यवाद. पुढील स्पर्धक आहे
कोड क्रमांक